मित्रांनो आजच्या दैवली बदलापूरच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड झाली. एक गोंड्यावरती शर्यत होती आणि आपण बघतोय डॉन 12-13 आणि विपक्ष गाडी होती देवरुम भिवंडीचा लक्ष आणि कांब्याचा शंभू अशी एक चांगली मोठी गाडी होती. कुठं कुठेतरी सायकलचा मान आज आपल्याला बघायला भेटतं. डॉनला भेटलेला आहे. चला शेटशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. बाबू नाव काय तुझं? तनिष पाटील. बाबू वय काय तुझं? 12. 12. कितवीला आहेस आता? 6वीला. आज या बघतोय आज सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये एक चांगली शर्यत झाली आणि कुठेतरी गुलाल भेटून एक सायकलचा मान भेटला. आज आनंद कसा आहे तुझा? चांगलाच आनंद. तो गुलाल सोडत राहत ना तो. आणि काय बोलशील डॉन बद्दल? कारण का सध्या बघतोय मुंबई बिंजोर मध्ये टॉपला खेळताय आणि डॉन काय बोलशील डॉन बद्दल? तो पब्लिकचा बादशाह आहे. तो चारी खांदी बोलतोय. कोणला तर बैल कमी नाही पडला. तोंड काढूनच पळतो बैल. पब्लिकला असून काय बोलशील? आज एक चांगली गाडी होती. समोरची गाडी पण लक्ष आणि शंभू एकदम टॉप गाडी होती. काय सांगशील त्या गाडीचा पराभव करून कुठेतरी तुम्हाला एक गुलाल भेटला आणि सायकलचा मान भेटला. कसा आनंद आहे तुझा? पराभव नाही. त्या सामशेडच्या मुलाचा पण बर्थडे होता. त्यांना पण आम्ही शुभकामना देतो आणि त्यांची शुभकामना आम्ही गुलाल झाला आमचा. ओके. समोरची गाडी एक मोठी गाडी होती. आज वाटलेलं का तुला की गुलाल होईल म्हणून? नव्हतं वाटलं की तो पण बिंदोडचा बादशाह आहे लक्ष आणि शंभू पण. आणि डॉन बद्दल काय बोलशील? किती जाती आहे सध्या? सध्या तर 6 दाती लावले ना त्यांनी. 6 जाती आहे आणि एकदम टॉप मध्ये पलते आणि पब्लिकला ठाम पलते. काय बोलशील? कारण का मुंबई बिंजोर मध्ये जो पब्लिकला पलतं ना त्याचं कुठेतरी एक गुणगान गायले जातात. तसंच आज तुमचं देखील नाव करतोय तो. तो आधी आतमधून पळायचा. आता पब्लिकशी पळतोय तो. का म्हणून तुम्ही पब्लिकला टाकला त्याला? आम्हाला बघायचं पळतं का नाही म्हणून आम्ही टाकलेलं आहे आणि आम्हाला सक्सेसफुल झालो आम्ही. ओके. पब्लिकला टाकल्याच्या नंतर परत असं वाटलं नाही का आतून टाकावं म्हणून? नाही तर पब्लिकने एवढा पळे आतमधून पण जास्त तो पब्लिकला पळतो आता. अरे वा. आणि तू आता बोलला की पब्लिकला तोंड काढून पळतं. तरी पण म्हणजे कसं काय वाटतं? कारण का बघ पब्लिक आतल्या बैलाचं काम असतं की तोंड काढून पळायचं आणि तो पब्लिकला एवढा पळतं. कसं काय वाटतं? तो पब्लिकचा बादशाह आहे. तो तोंड काढून प्रत्येक बैलात पळतो आणि कुठल्याच बैल कमी नाही पडला तो. ओके. आणि जे पैऱ्यामध्ये पळतात त्यांना पण मान सन्मान भेटला पाहिजे. आज पैऱ्यामध्ये कोण होता? आज महाकाल होता खरसुंडी खालापूरचा. तो पण तोंड काढून पळतो. दोघा गाडी झुलून पळते आमची. ओके. याच्या अगोदर गाडी पळालेली होती का कधी? हो पळालेली होती. तेव्हा पण गुलाल झालेला? हो. बाबू या गाडीकडे महाकाल आणि डॉनच्या गाडीकडे बघता काय वाटतं? कशा काय प्रकारे या बिंजोड मध्ये शर्ती खेळू शकतात ते? गाडी मस्त पळते. आता आम्ही मोठ्या शर्ती करू या गाडीत. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये एकदम टॉपच्या शर्ती बघायला भेटतील. काय वाटतं तुला? कशा काय प्रकारची शर्यती तुम्ही करणार आहात येणाऱ्या कालामध्ये? जशी भुंगा शर्यत एवन जोडी पडली तशी ही गाडी पण एवन जोडी मध्ये पळणार. ओके. जशी भुंगा सैराट पळतं त्याचप्रमाणे आपला डॉन आणि सोबत महाकाल अशी गाडी पळताना बघायची आहे का तुला? हो. काय वाटतं या जोडीकडे बघता? कारण का नाव करेल का हे तुमचं? हो. म्हणजे मालकाचं पण नाव करणारच ही जोडी. आता कोणाचे नाव पळतं आता सध्या आपला डॉन? आई गावरी प्रसन्न तनिष लक्ष्मण चटपाटील खारघर. खारघर बघायला गेलं तर एक सिटी एरिया आणि सिटी एरियामध्ये पण आता कुठून कुठेतरी आपण बघतोय की बैल वगैरे आहेत. तर तुम्हाला तिकडे म्हणजे कसं काय बोलतात? कारण का बघा आता सिटी एरियामध्ये राहिल्याच्या नंतर बरीच जण बोलत असतील काय बैलांचा नाद करतं. त्या पोरांना काय सांगशील तू? बैल आमच्या खारघरला कळत असतो पण जास्त तर बैल कर्जतला असतो आमचा कशेलेला. ओके. कशेलेला असतं का? फार्म हाऊस असतो. आणि तू कुठं राहिलाय? खारघर मध्ये. ओके. मग तिकडे बैल वगैरे नसतील ना जास्त? नाही. जेव्हा तुझे मित्र वगैरे काय बोलतात तुला की बैलांचा नाद कसा आहे किंवा काय ते पण येतात माझ्यासोबत केव्हा का. हा का? आणि आज बघायला गेलं तर 6वीला आहेस ना तू? हो. 6वीला असून पण इतक्या मोठ्या मोठ्या शर्यती आज तुम्ही करताय. नियोजन वगैरे कोण करतं? नियोजन मी आणि सुहास इंदोले. ओके. आज बघायला गेलं तर डॉन पण मोठं नाव करतोय. डॉन करणं काय अपेक्षा ठेवतोयस तू? कसे अपेक्षा काय नाही. तो मालकासाठी पळतो फक्त. तेव्हा मालकाची धीर सवाल तो तोंड काढूनच पळतो. वा. आज सायकल भेटली. ही सायकल बद्दल किती आनंद आहे तुला? पहिल्यांदा आम्हाला बक्षीस भेटलेलं आहे. त्या दिवशी पण भेटले पण आमच्या पहिल्याला घेऊन गेले. मग आता आम्हाला पहिल्यांदा भेटले आम्हाला आनंद आहे. किती आनंद आहे? ही सायकल घेऊन कुठे शाळेत जाशील का नाही? नाही चालत साईडलाच आहे घराचे. असं जवळच आहे का? चालत जाते? ठीक आहे. मग आता ही सायकलचं काय करणार आहे? कोणला देशील? ट्युशनला जाईल. ट्युशनला घेऊन जाशील. काय बोलशील? कारण का आता कमी वयामध्ये तुला पण या चकड्यांचा नाद लागलाय. स्टडी वगैरे करतं का? अभ्यास करतं का नाही? अभ्यासावर पण लक्ष आहे. अभ्यास बैलांवर पण लक्ष आहे. आनंद आहे फक्त. ओके. काय सांगशील तुला या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणी आणला?
आमचा होता पप्पाचा मित्र होता, आम्हाला पहिला बैल आम्ही त्यावेळीच घेतलेला, त्यांच्याकडून घेतलेला. हम्म. तेव्हापासून आम्हाला नाद आहे. या नादाला घरच्यांकडनं विरोध आहे का नाही तुला? नाही अजिबात नाही. नाही. मम्मी काय बोलतं शर्तीने मम्मी गेल्यावर? बोलते जाऊ नको, तरी मी जातो. हा, आणि पप्पा पप्पा पाठवतात. पप्पा पाठवतात. वेळेवरती अभ्यास केल्याच्या नंतर मम्मी पण कुठेतरी जा बोलेल, काय वाटतं तुला? हो, अभ्यास केल्यावर मम्मी पण जाच बोलते. मित्रांनो, हे बघा अशी आहे आपल्या या छोट्या मालकाची मुलाखत. आणि एक चांगला म्हणजे बघा, मुंबई बिंजोडमध्ये प्रत्येक जण सांगत असतात की बरेच जणांना बाईट वगैरे देत नाहीत. आता मला पण प्रश्न पडला की कशा काय प्रकारचे प्रश्न विचाराव. एक चांगला म्हणजे 6वीला असून पण एवढे चांगल्या प्रकारे तो बोलतोय, अभ्यासामध्ये पण चांगला आहे आणि आज एक सायकलीचा मान मिळवलाय. त्याला त्यांना पण शुभेच्छा देऊया. बरेच दिवसा अगोदरपासून चाललेल्या डॉनची मुलाखत घ्यायचा आज समोरच दिसला आणि एक चांगली मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. धन्यवाद.